नामे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कधे काळी आपण सावे जवळी चले आओ जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन में आओ जी पवन अधि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला देई भेट देवाले पंढरीला नमस्कार माझा श्री सद्गुरू नारायणाला विठ्ठल हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोव्हेंबरा लौकिक प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंग भगवत चिंतनाकरिता निवडलेला महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महंत ज्यांच्यामध्ये नित्यवास करते तर नवे नवे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोड सर्वांच्या पाठातील म्हणजे गवळणी पर प्रकरणातील एक अभंग एका गवळणीची व्यथा अवस्था प्रतिपादन करून देणारे तुकोबराय आपल्या समोर समर्पित करतात विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय एका गवळणीची अवस्था आपल्याला व्यवस्थित करून सांगतायत पण अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अर्थात चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हा अत्यंत गरजेचं नवे नवे तर कीर्तनाचा नियम दंडक मांडला जातो म्हणून अर्धा ते 1 मिनिटामध्ये मी परिहार देण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे असा या पावन क्षेत्रामध्ये पावन भूमीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती नवरात्री उत्सव आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व आयोजक नियोजक ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांच्या सर्वांकडून मला आमंत्रण माझ्याकडे पोहोचवलं आणि त्या आमंत्रणाला विनंती त्यांनी माझ्याकडे करून त्या आमंत्रणाला मी स्वीकारून इथपर्यंत पोहोचले आणि ही सेवा तुमच्या समोर पार करणार आहे आता ह्या नारदाच्या गादीवर उभा राहिले म्हणून सांगते म्हणून ऐकायचं नाही काय इथं नामवंत कीर्तनकार येऊन गेले प्रत्येकाने तुम्ही मी काय सांगायची राहिले तुम्ही काय ऐकायच्या बोलायचं नाही पटपटा माझ्या कीर्तनात असं शांत बसायचं नाही आज काय शेवट आहे ना आनंदात फ्रेश बसायचं मी काय सांगायची राहिले नाही आणि तुम्ही काय ऐकायच्या राहिले नाही माझी एवढी पात्रता नाहीये तरीही मी सांगते नारदाच्या गादीवर आहे म्हणून मी उभा राहून सांगेन आणि तुम्ही ते ऐकायचंय काय प्रत्येक जणांनी सगळं काही सांगितलेलं आहे पण माझ्या वाणीतून जसा जसा प्रयत्न होईल बोलण्याचा तो मी प्रयत्न करेन पण काय नामचिंतन जर करायचं असेल तर काय एक चित्त या जागेवर बसून करायचं चित्त कुठं भरकट द्यायचं नाही बरं का घरून भिन्न तर करून आलेलं नाही हा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व काही
आपल्या महिला मंडळ असतील, गावकरी तरुण वर्ग असतील आणि आमच्या या कार्यक्रमाला लाभलेले एवढे आमचे बालगोपाळ असतील, विजयाताई बनसोड आमच्या ताई साहेबांच्या विद्यार्थी बरं का, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा बरं. हा किती आनंद दिला हो लेकरांनी तुम्हाला. हा एवढे गोड लेकर बरं का. ज्यांना काही अजून मुली टाकायच्या असतील तर ते पैठणला जाऊन आमच्या ताई साहेबांकडे पाठवायच्या बरं का. एवढ्या गोड एवढ्या छान आज आपल्या महिला मुलांमध्ये पडत्या का हो. हा एवढी सुंदर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव वाजतंय, निर्जीव कातड्यावरती थाप टाकावी आणि सजीव कातड्यावरती डोलायला लावणारे आमच्या गायत्री दीदीसाठी जोरदार टाळ्या वाजा. तसेच या कार्यक्रमाला ज्यांची विशेष आज ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे, जे ज्यांना मी गुरुस्थानी मानते असे असणारे माझे मोठे बंधू वैजनाथ महाराज कोकाटे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गान कोकिळा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. तसेच माझ्या समवेत आलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पखवाज वादक, कारण मी ही अगोदर भजन वगैरे करायचे, पण ज्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये या नारदाच्या गादीवर उभा राहण्याची प्राणज्योत ज्यांनी पेटवली, ज्यांना मी गुरुस्थानी मानते असे असणारे आमचे महाराष्ट्राचे पखवाज वादक तालमणी मृदंग श्री कृष्णाजी महाराज बेळकर यांच्यासाठी. तसेच ज्यांनी जे माझ्यावर तुमच्या गावातले सुपुत्र म्हणजे माझ्या माता दादा, छोटा दादा असेल किंवा मोठा, मूर्ती लहान आणि कीर्ती महान, आमच्या अभिषेक दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. दूध हे मुळात गोड असतं आणि त्याच्यात जर साखर टाकली की अजून गोडवा भोगायला मिळतो. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दुधाचं आणि साखरेचं काम जर कोण करत असेल तर आदरणीय आमचे परमार्थ प्रेमी साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. तसेच तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी अजून तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. विनेकरी मावशी खूप छान दिसताय, तुळशीवाल्या मावशी वा वा वा. तुम्ही खाली बसले तरी चालेल. तुम्हा सर्व माय बापांच्या दर्शनाचा योग लागला. आता अभंगाकडे संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊया आणि सेवेकडे वळूया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारा करी संतांच्या, वारा करी संतांच्या, संतांच्या, वारा करे संतांच्या, वारा करे संतांच्या, वारा करे संतांच्या. हे पायावरी, माझ्यावर मुलीसारखं अत्यंत प्रेम करणारी मंडळी म्हणजे चितेगाववरून इथपर्यंत आलेले आहे बरं का. हे महाराज लोकांसाठी जोरदार टाळ्या वाजायच्या. तसेच माझ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी माझे जे रथाचे सारखे आमचे सर पवार सर या ठिकाणी आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या गवळणीची व्यथा आपल्याला सांगतात काय. या पावन क्षेत्रामध्ये अनेक संत होऊन गेले, प्रत्येक संतांचा वेगवेगळा अधिकार आहे. आतापर्यंत तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकले असेल नामस्मरण किती महत्वाचं आहे हो. नामस्मरण मी सांगते म्हणून करायचं नाही, सवडीनुसार नाही, आवडीने करायचं. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी इच्छा त्यासी सर्व आहे. भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल तर चित्त एका जागेवर ठेवून करायचं, आणि चित्त जर नसेल ते नामस्मरण करून आपला काही फायदा आहे. वेगवेगळ्या संतांचा वेगवेगळा अधिकार आहे. आपल्याला एवढा सुंदर नरदेह दिलाय, हा कशासाठी दिलाय हो. देवे दिला देव भजन गोमला फटाफट केला,
विठ्ठल एवढा सुंदर नरदेह दिल्याने भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी प्रत्येक संतांनी वेगवेगळा अधिकार सांगितलाय. काय? जगद्गुरु तुकोबराय असतील, संत नामदेव असतील, संत मीराबाई असतील, संत जराबाई असेल, संत गौरव काका असतील, संत सावता बाबा असतील, संत सोयराबाई असतील, प्रत्येक संतांनी वेगवेगळा अधिकार सांगितला. जगद्गुरु तुकोबरायांचा काय अधिकार हो? ज्यांच्या चरणावरती दुश्मन ही लोटांगणा घालीत होते. काय? तू किता तुलनीसी ब्रह्म तू कासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक तुकाराम पक्का झाला आवाज छाती लावला काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे अधिकार जगण्याचा पाया चालण्याचे पाना विचाराची कला जगण्याचा पाया चालण्याचे पाना हा माझ्या तुकोबरायांचा अधिकार आहे. काय एवढं सगळं संतांचा अधिकार असून या भूमीला पावन क्षेत्राला पावन भूमीला म्हणूनच म्हटलं जातं. एवढे सुंदर एवढे संत ही महाराष्ट्राची भूमी ही कुठली भूमी हो? साधू संतांची म्हणून ओळखली जाणारी भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश धर्म
असत असेल ना कीर्तन पार पाडतं बरं का. एवढे सुंदर मुली, एवढे 2 मृदंगाचार्य, एवढे सुंदर गायक आणि आपल्या कार्यक्रमाचं सगळं प्रक्षेपण जर आता जरी कुणी आलेलं नसेल तर हे पूर्ण प्रक्षेपण आपल्या चॅनल वेड कीर्तनाच्या चॅनलवाले दादा बरं का. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनकाराच्या पोटात ते असतं गायकाच्या ओठात, गायकाच्या ओठात ते असतं मृदंगाचार्याच्या बोटात आणि मृदंगाचार्याच्या बोटात ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात. विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती, ज्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही नित्यवास करतोय हा भारत नावाचा देश ही सर्वसामान्य भूमी नसून ही कुणाची भूमी हो, साधू आणि संतांची भूमी म्हणून ओळखली जाणारी भूमी. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबराच्या गवळणीला सांगतात, बाई अगं तुझ्या डोक्यामध्ये कुठला विचार नसल्यासारखा, कुठली तुझी इच्छा नसल्यासारखी, तुझा विसर पडल्यासारखा तू या ठिकाणी बसलीस का. त्या गवळणीने एवढं सुंदर उत्तर दिलं बघा महाराज. म्हणे महाराज हे बघा ना, माझ्या डोक्यात कुठला विचार नाही, मी विचार नसल्यासारखं या ठिकाणी बसले, पण तो भगवान परमात्मा आहे ना, तो श्री हरी आहे ना, त्याच्या चित्ताने माझं तेवढं ते श्री हरीचं एवढं सुंदर रूप आहे, त्या रूपाला बघून मी माझ्या चित्ताला या ठिकाणी घेऊन बसले. अभंगाचा प्रथम माझे हरिदे चित्त भारवित विसरले. ती गवळण त्या तुकोबरांना सांगते, महाराज माझ्या त्या भगवान परमात्म्याच्या रूपाने माझ्या चित्ताचं हरण केले. मग मला सांगा, महिला मंडळ पुरुष मंडळ जाऊ द्या, महिला मंडळ तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, कुठलंही काम आपलं जर चित्त जागेवर नसल्याच्या नंतर काम होईल का हो? काय बघा त्या बाई, अग ग घेऊ का तुमची इच्छा आहे का मी तिकडे येऊन धडक घ्यावा? एकदा मी कीर्तनाला गेले अभिषेक महाराज, मी तिथं म्हणायचे, ताई ऐका, हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं. ते बाई रतन ताई आहे नुसत्या टाळ्याच वाजू आणि तुम्ही नामस्मरण करा. विठ्ठल असंच एकदा कीर्तनाला गेले, मावशांनो काय झालं आता तुम्ही जरा फवारणी करते नाही का, बोर झाल्या ना. कीर्तनाला गेले बघा, अशीच कीर्तनामध्ये मी म्हणायचे, मावशीनो अहो ताई कुठे चाललं होतं, काय चाललं होतं, कुठे आलं होतं? ती म्हटली, बाई मग तुला कशाला आणलं? म्हणलं ऊस उचलायला. उठली ना मावशी 1 क्विंटलची. बरं उठली तर उठली, ती काय लहान होती का? 1 क्विंटलची आमच्याकडल्या तशाच नाही बरं का, बीड कडल्या. उठली तर उठली, तिच्या गावामध्ये तेव्हा शेकट्यात चोर आलेले होते. तुमची काढली आणि चोर आलेले होते. ती मावशी
मावशी म्हटली का ग अर्धा तास झालं 1 तास झालं तुझं ऐकून घेते कुठं चाललं होतं काय चाललं होतं मग तू इथं आली मग मी काय करते इथं थांबण्यापेक्षा मी काय करते माझ्या घरूनच कीर्तन ऐकते म्हटलं मावशी आती तुम्ही काय करा घरी जा आणि घरून कीर्तन ऐका घरी गेल्याच्या नंतर तिथं बाहेर बसून कीर्तन ऐका मावशी गेली घरी घरात शिरला होता चोर बरं गेली तर गेली त्या मावशी धरला चोर तसाच खाली पाडला तसंच त्याच्या मुडक्यावर बसला ती मावशी लहान होती का महिला मंडळ हा माझ्याकडे लक्ष द्या बरं का आजचाच दिवस आनंद आहे परत नाही ती मावशी लहान नाही पोराला म्हणली पप्या पळ म्हणे पोलिसाची गाडी बोलून आण पप्या म्हटला आई पोलिसाची गाडी बोलून आणतो पण माझी चप्पल नाही खालून चोर म्हणला माझी मी पण लवकर आणि हिच्या वाज्याने मी मरण विठ्ठल मग तुम्ही आता फ्रेश आहे का नाही मला सांगा एक तर एवढी लांबून आली नाही तुम्ही जर अशा दिसल्या का मग काय आपल्या विरोधात जर मोर्चा निघत त्याच्या आधीच मी सोडून देत असते लांबूनच नाही आपल्याकडे विठ्ठल आपलं चित्त जर जागेवर नसेल तर आपलं काम कोणतं पूर्ण होईल का हो चित्ताची परमार्थामध्ये चित्ताची संसारामध्ये वित्ताची आणि शेळ्यामध्ये त्याची गरज असते विठ्ठल संसारामध्ये जर वित्त असेल ना काय वित्त काय हो 10,000ची गाडी 10 लाखाचा बंगला जरी करायचा असेल तर त्या ठिकाणी काय लागतं वित्त लागतं पैसा विना देव दिसत नाही एवढं सुंदर जर चित्त आपलं जर एका जागेवर चित्त लावून जर आपण कुठलंही काम केलं तर आपलं काम मार्गाला जातं मग महिला मंडळ मला सांगा तुमचं चित्त संसारात आहे की नाही हो मी जर आता म्हटले ताई साखरेचा डबा कुठं ठेवला तुम्ही मला सांगू शकत नाही तुमच्या घरचं कुठल्या कलरचं आहे काय कारण काय तुमचं चित्त कुठं आहे संसारामध्ये पण संसारामध्ये चित्त लावलेलं ते संसार आपल्या कामा येणार आहे का हो नाही तो संसार आपल्या कामाला येणार नाही कुठल्याही कामाला जर चित्त जागेवर ठेवून जर काम करायचं असेल तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल पैसा विना संसार चालत नाही भक्ती विना देव दिसत नाही सांगा मी कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू हो सांगा मी काय करू मग ते गवळ त्या भगवान परमात्म्याला सांगू लागली त्या भगवान परमात्म्याने माझ्या चित्ताचं तर हरणच केलंय ते चित्ताकडे बघून मी माझा सगळा डोक्यातला भार चिंता विसरले पण घरी जर गेले तर मी घरी जाऊन काय करणार आहे अभंगाचं दुसरं आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ आता कैसी जाऊ घरानो हे मरालो ठीक घरी गेल्याच्या नंतर काय होईल कारण माझ्या जे चित्ताचं हरण केलंय जर चित्त जागेवर नाही कुठलं काम केलं ते आपलं पूर्ण होणार नाही चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते जर चित्त जागेवर नसेल तर आपलं काम पूर्ण होणार नाही पण ती गवळण एवढी सुंदर सांगते हे बघा तो बरं आहे मी घरी जाणार मी घरी गेल्याच्या नंतर मला विसर पडलाय मी जर माझ्या अंतःकरणातली गोष्ट जर कोणाला सांगायला गेली लोकांचा स्वभाव आहे हसून ऐकायचं रडून सांगायचं काय मी जर लोकांना सांगितलं की बाबा हे बघा माझ्या चित्ताचं हरण केले ते लोक माझ्या घरच्यांना सांगतील आणि माझ्या घरचे बरे की यासी सांगता गो सांगता गोष्टी घरची तूटी खाती
पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरातले लोक मला नाव ठेवतील मला आगळं वेगळं बोलतील मग मी घरी जाऊन करणार तरी काय काय एवढं त्या चित्ताने माझं हरण केलंय मग असं त्या तरण्या गवळणी असायच्या ना आणि ज्या वयस्कर गवळणी असतात त्या म्हणजे भगवान परमात्म्याला सांगायच्या श्री हरी अरे तू मुरली वाजवू नकोस रे तुझी जर मुरली वाजवली ना तुझ्या मुरलीचा एवढा प्रभाव आहे हे बघ ना भगवंता मुरली वाजवू नको रे तू जर मुरली वाजवलीस ना तर काय होतं बघ सुरीत घातलेल्या लाकडाला सुद्धा पालवी फुटते हे तुझ्या बासरीचा प्रभाव आहे विठ्ठल ज्या वयस्कर गवळणी होत्या त्यांनी ते म्हणायच्या पण ज्या तरण्या गवळणी होत्या ना शिट्टी नका वाजवू देऊ तुमचं नाव घेतलं मी आधी सुरुवातीला शिट्ट्या बेट्या काय वाजवू विठ्ठल तुझ्या बासरीने जर आवाज आला ना हे बघा आमच्या घरातला सगळा माझ्या हातातला कामधंदा पडतो काय एखाद्या धन्याने म्हणावं अगं सती मला जेवण वाढणार एका गवळणीला म्हणावं पण त्या गवळणीने पंचपक्वानाचं ताट आटावं आणि नवऱ्याच्या समोर जात असताना माझ्या श्री हरिने तिकडून जर बासरी वाजवली ना ते पंचपक्वान मला तर असं वाटतं माझं बंद करून यांचं चालू ठेव हा विठ्ठल माझ्या श्री हरीच्या बासरीचा प्रभाव म्हणजे त्या गवळणीने पंचपक्वानाचं ताट करावं धन्यासमोर न्यावं तर माझ्या श्री हरीने बासरी वाजावी तेच पंचपक्वानाचं ताट त्या गवळणीने उचलावं आणि जनाराच्या कोठ्यामध्ये न्यावं भुसाचं गणपती समोर नेऊन ठेवावं एवढा माझ्या त्या बासरीचा प्रभाव असायचा काय पण म्हातारी जर गवळण असेल वयस्कर असेल तिने म्हणावं श्री हरी अरे बासरी वाजू नको पण तरण्या गवळणीने म्हणावं जरा धीरे से बजाना मुरली बजाने वाले मुरली बजाने वाले मुरली सुनाने वाले हाथों में लकड़ी खाने कमलिया हाथों में लकड़ी खाने कमलिया हाथों में एवढी सुंदर ती बासरी वाजवली ना तरण्या गवळणी सांगाव का ना वाजायची ना तर माझ्या कामात हातातलं काम पडावं एवढी बासरी वाजवू नकोस हळूनी बासरी वाजव पण एकदा ठरवलं तरण्या गवळणी काय करायच्या त्या भगवान परमात्म्याला बघण्यासाठी एवढा सुंदर मेकअप करायच्या आणि मेकअप करून एकदा वयस्कर गवळणीने काय केलं म्हटली ह्या तरण्या गवळणी कशा जात्या म्हणे कशा जाते एवढा सुंदर मेकअप करून जाते आता एक दिवस काय करते मी पण जाते तसंच एकदा एका वयस्कर गवळणी काय केलं तिने काढला शालू तिचं नाव होतं मालू तिने काढला लग्नाचा शालू तो घातला पण घातला तो कसा घातला उलटा बरं उलटा घातला आणि मालकाने तेवढंच सांगितलं अगं शालू तू उलटाच घातला शालू मालू तू उलटा घातला शालू पण ते सोयीचं तर करून जा ना तिने एवढं गोड उत्तर दिलं बघा मालकाला ऐका ना माझ्याकडे एक मिनिट एवढं सुंदर उत्तर दिली म्हणले ऐका ना धनी मीच तो शालू खरंय तुमचं तो शालू मी सोयीचा करावा
भगवान परमात्म्याला बघायला जावं. पण ऐका ना, काय होईल, तो शालू जर मी सोयीचा करण्यात जर माझा वेळ निघून गेला तर माझा प्राण निघून जाईल, तोपर्यंत माझा भगवान परमात्मा बघायचा सुद्धा राहील. काय एवढं सुंदर उत्तर त्या गवळणीने दिलं. काय, नैनो में काजल होठों में कुंकू, नैनों में काजल सिर पर काजल लगाई, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी. एवढं सुंदर रूप आहे आणि त्या रूपाला जर बघायचं म्हटलं तर ती बिडी पार खुळी होऊन गेली. मग त्या कानानं सांगावं, हे बघा ना, एवढं जर करायचं असेल तर मग त्या तुकोबराने प्रश्न केला, हे बघ बाई, तुला एवढा विसर पडलाय, तुला कुठल्या गोष्टीचं जर एखादी जर सून असेल घरामधली, काय तिचं चित्त जाग्यावर नाही, सगळ्या गोष्टीचा विसर पडलाय. महिला मंडळ मला सांगा, एखादी सून असेल, आपण जर तिला म्हटलो, हे बघ बाई, त्या चुलीवरती दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष ठेव. लक्ष ठेव म्हणजे ते काय चोरून झालेलं का कोणी? गॅस चालू आहे, त्याच्यावरती दूध आहे, ते दूध वरती जाईल आणि त्याच्याकडे लक्ष ठेव. तिचं चित्त जर जागेवर नसेल, तिला काय म्हणायचं, हे डांबा. काय काय सांगितलं तुम्ही? लक्ष ठेव म्हणजे नुसतं येता जाता त्याला बघायचं. दुसरं काम सांगून न करणारी त्याला काय म्हणायचं, कान कापी. बरोबर का? मला नाही सुनाली तुम्हाला. विठ्ठल एकदा असं झालं, मी कीर्तनामध्ये म्हटलं, बरं का, ऐका ना, चित्त जागेवर ठेवायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. एक काका माझ्या कीर्तनात आले, त्यांनी असं मनावर घेतला माझा प्रश्न. यो म्हटले, रतनताई, तुम्ही नेहमी म्हणता कीर्तनामध्ये एकच जागेवर चित्त ठेवून भगवंताचं नामस्मरण करायचं. ते काका घरी गेले, केले नाही त्यांनी जप चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, भगवंताचं नामस्मरण करायला चालू केलं. हातामध्ये जपाची बाळ, हे चहा ठेवलं का ग, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पाण्याला आंघोळीला पाणी उतर, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एवढं चालू केलं. म्हणजे चित्त जागेवर आहे का हो? नाही. पण त्या चुलीवरती दुधाचं पातेलं होतं, असा 4 पायाचा बोक्या त्या दुधाच्या पातेल्याकडे निघाला. काय, दुधाच्या पातेल्याकडे निघाला आणि याचा जप चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात ती बायको समोरून झऱ्या घालू लागली. त्याला समजलं, हिला मला काहीतरी बोलायचंय. काय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बोल काय बोलायचं, तर रामकृष्ण हरी बोल काय बोल. ती म्हटली, आहो तुम्ही ऐका ना, आणि काय, आपल्या शेळ्यांना गिऱ्हाईक आले. मग काय सांगा ना, आपल्या शेळ्यांना गिऱ्हाईक आले, मग त्या कशा देऊ, काय करू, 2 मिनिटं जप थांबून मला सांगा. काय म्हणे, अगं सती, कशाला मला विचारते, रोज एकाची मका चारली, रोज एकाची कपाशी चारली, रोज एकाचा गहू चारला, रोज एकाचं माझ्या घरावर भांडण आणलं, त्या शेळ्याचा मालक मी नाही, तूच कर, काय करायचं. अशी बाई निघली कोणी थाटामाटा, तुम्ही करा जप, मी आता बघते काय करायचं. गेली ना ती बाई, सौदा करू लागली. पण याचं कुठे चित्त जाग्यावर आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. खिडकीतून बघायचं, हिला फसव देत का काय समोरचे लोक. खिडकीतून पाहिलं, पण दुधाचा पातेलं कुठं होतं, चुलीवरती. 4 पायाचा बोक्या मिशात टाईट करून त्या दुधाच्या पातेल्याकडे निघाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी करत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो बोक्या म्हणला, फिश फिश कर, नाही तर झिश झिश कर, आता महासिद्ध राज्य म्हटलं. मग जशीच त्या माणसाने हातातली जी माळा होती जपाची, राम जशीच माळगे रक्कन त्याच्या बाटली मारली, ती त्या बोक्याच्या गळ्यात पडली. ते बोक्या त्या बायकोच्या पायातून पडलं. ती म्हटली, बाई, पप्याचा बाबा आतापर्यंत माळकरी होता, बोक्या कधी झाला. विठ्ठल भगवंताचं जर नामस्मरण करायचं असेल, चित्त एका जागेवर ठेवून करायचंय. चित्ताचं त्या भगवान परमात्म्याने केलं. मग ती गवळण एवढं सुंदर बोलू लागली, म्हटलं, हे बघा ना तुकोबराय, माझं चित्त जागेवर नाही, सगळ्या गोष्टीचा मला विसर पडलाय, मग काय करू. तुकोबरायांनी सांगितलं, हे बघ अगं भाग्यशाली गवळणी, तू एवढी भाग्यशाली आहेस ना, त्या तुकोबराय त्या भगवंताचं नाम रूप बघून तू एवढी वेळी झालीस. हे कर, एक काम कर, त्या भगवंताकडे निवांत अशी बघत राहा.
करतो नी आता कैसी जाऊ घरानो हेंबरा लौकिक. प्रेमाने सगळ्यांनी वरती हात करायचे सरळ लांबपर्यंत मला दिसते बरं का. हा जे वरती हात करणार नाही बोलू का. हा जे वरती हात करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ करा पटकन लांबपर्यंत. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपानुता बाई ज्ञान सखया. चरित्र ते उच्चारावे केले देवा गोकुळी, केले देवा गोकुळी, केले देवा गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले चरित्र उच्चारावे केले देवा गोकुळी, केले देवा गोकुळी, केले देवा गोकुळी. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनामध्ये मेन प्रसंग काय तुम्हाला माहिती आहे ना. भगवान श्रीकृष्णाने भगवान परमात्म्याने काय खोड्या केल्या आणि काय लीला केल्या हे आपल्याला बघायच्यात. काय कंसासारखा भाऊ एका बहिणीच्या जीवनामध्ये होता आणि या बहिणीच्या मनामधले वाईट विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या बहीण देवकी माता ही कंसाची चुलत बहीण हिचा विवाह वसुदेवाजी सोबत करायचा ठरला आणि वसुदेवाजी सोबत विवाह करण्याचा ठरल्याच्या नंतर विवाह ठरला, विवाह झाला, मोठ्या थाटामाटात पार पडला. पण कंसाच्या मनामध्ये एक दिवस आलं, अरे हा विवाह मोठा झाला पण या रथाचं सारथ्य पण मी करावं. म्हणून देवकी मातेला त्या रथामध्ये बसवलं आणि सासरेपर्यंत मी पोहोचावं असं त्या कंसाच्या मनामध्ये आलं. रथावरती बसावं, रथ हकावा आणि त्या आकाशवाणी व्हावी, ए कंसा, अरे
ज्या बहिणीचं तू लग्न लावलंस ना तिच्या पोटी जो 8वा येणार आहे ना तो तुझा जाळ आहे. काय त्या कंसाने मेण्यातून तलवार काढावी आणि देवकीच्या मानेवरती ठेवावी आणि मानेवर ठेवल्याच्या नंतर वसुदेवजीने हात जोडावे. कंस राजा, अरे तू एवढा शूरवीर आहे, तुम्हाला हे शोभत नाही. देवकी मातेला मारण्याचं शोभत आहे, स्त्री हत्या मोठा गुन्हा आहे, तुम्ही मारू शकत नाही. एक काम करा ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेवा आणि जो पोटी पुत्र होईल तो तुम्ही आम्ही तुमच्या स्वाधीन करू. हा सगळ्यांना प्रश्न मान्य झाला आणि त्यांना कारागृहामध्ये टाकलं. आणि जो प्रत्येक मुलगा जन्माला येईल तो वसुदेव, प्रत्येक मुलगा जन्माला आल्याच्या नंतर कंसाच्या स्वाधीन करायचे. काय पहिला आला कंसाच्या तावडीमध्ये नेऊन दिल्याच्या नंतर त्या सुंदर असं बाळ त्या कंसाने पाहिलं. म्हणे अरे एवढं सुंदर बाळे, म्हटले एवढं सुंदर किलबिले डोळे करून माझ्याकडे पाहतोय, म्हणे हे तर माझा काळ नाही, माझा तर काळ 8वा येणार आहे. तेवढ्यात नारद मुनींनी यावं. कंसा काय म्हणे, बाळ तुझ्याकडे दिलं झालं का? म्हणे काय केलं, मारलं का? नाही का, माझा तर 8वा येणार आहे. तेवढ्यात नारद मुनींनी सांगावं, अरे पहिला काय आणि 8वा काय तो एकच आहे. मग त्या कंसाने त्या कारागृहामध्ये जावं आणि त्या बाळाच्या पायाला धरावं, गर 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 आपटावं आणि खाली आपटून त्याला जीव मारावं. एखाद्या आईच्या समोर जर आपण 9 मास 9 दिवस त्या बाळाला पोटामध्ये ठेवलंय आणि त्या बाळाला जर आईच्या समोर मारले तर त्या आईचं अंतःकरण काय म्हणत असेल हो? त्या आईने म्हणावं, अरे दुष्टा, अरे असे तू एक नाही, असे तू 6 ते 7 मारणार आहे. कुठेतरी या दुष्टाचा नाश करणारा 7वा जन्माला 8वा जन्माला येणार आहे. विठ्ठल असे मारता मारता 6 झाले आणि 7वा योग मायेने रोहिणी उद्रीत लिहून दिला. आणि योग मायेने दिल्याच्या नंतर 8वा पुत्र अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान परमात्मा जन्माला आले. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर धरले. गोपी आला तिथून कान्हा दिसतो मोठून, गोपी आला नटून नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या जगाच्या मालकाचा जन्म झाला. कुणी हेल घालतय तर कुणी फुगड्या घालतय, कुणी पावल्या टाकतय. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पण भगवान परमात्म्याने सांगितलं, मला इथं ठेवू नका, कुठे न्या, नंदाच्या घरा मदने गोकुळाला, नंदाच्या घरा मदने गोकुळाला, गंगाच्या घरा मदने गोकुळाला,
टोपलीमध्ये घातलं आणि टोपली आपल्या डोक्यावर घेतली आणि यमुना मैयामधून निघाले. पण निघाल्याच्या नंतर कुठेतरी पाणी गुडघ्यापर्यंत आले. काय यमुना मैयाला वाटलं अरे माझं सौभाग्य माझ्या मधनं चाललंय, मग मला दर्शन झालंच पाहिजे. पाणी गुडघ्यापर्यंत आले, कमरेपर्यंत आले, छातीपर्यंत आलं, नाका तोंडात जावं. पण भगवान परमात्म्याला वाटलं हे जर नाका तोंडात जर माझ्या पित्याच्या गेलं तर माझ्या गोकुळाला जायचं राहून जाईल. मग त्या टोपलीमधून भगवान परमात्म्याने पाय बाहेर काढावं आणि अंगठ्याने दर्शन द्यावं आणि गंगा यमुना मैया त्या ठिकाणी वसरू लागली आणि वसुदेवांना रस्ता दिला जायला. ते गेल्याच्या नंतर त्या गोकुळामध्ये गलबल झाली. नंद भयो आनंद भयो जय कन्हैया लाल की. काय देवकीला पुत्र झाला नाही, वसुदेवाला पुत्र झाला नाही, त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला. ही गवळण त्या गवळणीला सांगू गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला ज्योतीला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला ज्योतीला. भगवान परमात्मा असं करता करता लहानचे मोठे होऊ लागले. ही गवळण त्या गवळणीला सांगती, ती गवळण त्या गवळणीला सांगते आणि मग एक एक करून भगवान परमात्म्याला बघण्यासाठी जाऊ लागल्या. बरं का काय वयस्कर गवळणीने पुढे निघावं, तरण्या गवळणीने पाठीमागे निघावं, त्या भगवान परमात्म्यापर्यंत जावं. असं करता करता भगवान परमात्मा पालथे पडू लागले आणि पालथे पडल्याच्या नंतर ते रांगू पण लागले. करता करता माझा जगाचा मालक एवढा मोठा झाला. ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरू लागले आणि फिरल्याच्या नंतर भगवान परमात्मा काय असे मोकळे फिरले नाही. त्यांनी एक संघटना तयार केली, चोर पार्टी. त्यांनी गोपाळांना पाहिलं, म्हटले का हो तुमच्या एवढ्या तब्येती खराब काय, तुम्हाला दही दूध खायला भेटत नाही का? म्हणे हो का ना, मग चला आपण चोरी करू. कशाची? तुझ्या घरचं आम्हाला दही देणार का? भगवंत म्हणे नाही, माझ्या घरचं नाही, तुमच्याच घरचं पण चोरी करून खायचं. म्हटले मग चला. म्हणे कुणी माती आणा, कुणी सराटे आणा, कुणी खडे आणा, कुणी काठे आणा. म्हणे हे बघ कृष्णा, आम्ही सगळ्या चोऱ्या पाहिल्या, पण अशा खडे माती सराटे कशाला रे? अरे म्हणे येड्यांनो, काय करायचं, चोरी करायला जायची. खडे कशासाठी? वरती जो डेरा बांधलेला आहे त्या डेऱ्यामध्ये दही आहे की नाही, तो खडा मारायचा. तो डेरा जर टंग वाजला की तो मोकळा आणि बद वाजला की तो भरलेला. तो तिथं दह्याची चोरी करायची. एक होतं बोबड, ते म्हणलं कुदना, आणि तिथं जल गेलो आणि आपल्या जल माग गवलन लागली तर काय करायचं? हा, ते म्हणलं काही नाही, ती जर आपल्या मागे लागली की सराटे फेकायचे. सराटा काटा असा असतो, तो कसा जरी फेकला तरी त्याचा एक काटा वरतीच असतो. सराटे फेकायचे. दुसरं म्हणतो
ती जर पप्पल घालून आली तर तवर काय तू काय करशील? मग ती वस्त्र गाळ केलेली माती ना ती त्याच्या डोळ्यामध्ये टाकायची म्हणे चालेल नको म्हणे तुझ्या सोबत. मग आले नाही 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 तुझ्या संग येणार, आले नाही 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 तुझ्या संग येणार, आले नाही नाही तुझ्या संग येणार, आले नाही नाही तुझ्या संग येणार. दाई बा पुतना न बोले बा, दाई बा पुतना न बोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आले नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. ते बोबड एवढं चॅप्टर होतं म्हणे कृष्णा जर धरलं मारलं तर काय करायचं रे. एकदा असंच काय झालं, आतेत एकदा तगले बोला मिळून, आतेत एकदा तगले बोला मिळून, माल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा, कवल्या कवल्या कपल्या होत्या लेबा, सगळ्याला दोन दोन दिल्या लेबा, अन मला तर एक दिली लेबा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आले नाही 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 तुझ्या संग येणार. ठरलं चोरी करायची ठरली, सगळ्या चोऱ्या झाल्या. चोरी झाल्याच्या नंतर त्या यशोदाने काय करावं, त्या गवळणीने सगळ्यांनी मिळून आपल्या यशोदेला जायला सांगावं. माते अगं तुझ्या कानाला काहीतरी सांग ना, त्या कानाने सांग माहित होतं काय, त्या जाऊन सांगायच्या यशोदा माता त्या कानाला काहीतरी सांग ना, काय तुझ्या कान्हाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे यशोदा मैया या घोड्याला वैतागून गेल्या. म्हटल्या का ना आता या घोड्या बाद झाल्या, पण त्याच्यात एक गवळण मध्येच म्हटली म्हणे का ना तू रोज सांगतो याच्या खोडी गेली त्याची माझ्या घरी येऊन बघ बर म्हणे, एक दिवस तुला गठून देते का नाही बघ म्हणे. भगवान परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना सांगितलं म्हणे तुम्ही कुणी यायची नाही, हिच्या घरी मी आज एकटाच जाणार, तुम्ही बाकी कुणीच यायचं नाही. म्हटलं का नाही म्हणे, हिने चॅलेंज केले ना म्हणे आता मी एकटाच हिच्या घरी जाणार, तुम्ही कुणीच यायचं नाही. भगवान परमात्मा निघाले, पण जाता जाता एक मुंगस आडवं गेलं. भगवान परमात्म्याने आता मुंगस जर आपण जर एखाद्या कामाला निघलो, भरलेला हंडा जर आपल्या समोरून गेलो तर आपण काय शुभ शुभ, मुंगस जर आडवं गेलं तर आपण काय म्हणतो मुंगसाचं तोंड पाहिलं म्हणजे आपलं काम होणार, आणि मांजर जर आडी गेली तर तिच्या बेकार आपलं तोंड होतं. विठ्ठल त्या मुंगसाला सोबत घेतला आणि भगवान परमात्मा त्या गवळणीच्या घरी निघाले. पण घरी गेल्याच्या नंतर वैतागून वैतागून ते भगवान परमात्मा तिथपर्यंत पोहोचले, आणि पोहोचल्याच्या नंतर त्या गवळणीला ते चोरी केली. यशोदा माता वैतागून गेल्या. म्हटल्या का ना आता इथं थांबायचं नाही, म्हटले चोऱ्या थांबल्या, खोड्या थांबल्या, सगळं थांबलं, आता कुठं जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात जा, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात जा, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात जा, अरे तुम्ही गाया
सारे गोपाल रानात या. यशोदा मैया वैतागले म्हणे तुला शाळेत टाकायचंय. काय इंग्लिश स्कूल नाही, गोशाळा. शाळेमध्ये टाकलं, पण तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा भगवान परमात्मा शांत बसले का हो? तिथे खेळ खेळू लागले, अनेक खेळ खेळू लागले. काय अबक तू बंकटी बंक पोर त्रिगुण खेळे मानू, त्रिगुण खेळे मानू. अबक तू बंकटी बंक पोर त्रिगुण खेळे मानू, त्रिगुण खेळे मानू. अबक तू बंकटी बंक पोर त्रिगुण खेळे मानू, त्रिगुण खेळे मानू. खेळ विटी दांडू पोर, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर, खेळ विटी दांडू, सगळे सर्व खेळ खेळून झाले आणि मग त्या गोपाळाने म्हणावं का ना आता एक खेळ थांबवायचे. काय पोटी भूक खांदी भार पोटी भूक तोच काला आता आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय. काय हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सगळं एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. दृष्ट लागण्याजोगी सारे एवढं सुंदर आहे. आता या वर्षी बोलवलं, पुढच्या वर्षी बोला नाही तर नका बोलू, पण खरंच एक नंबर वातावरण आहे, एक नंबर आहे. सगळं आमच्या अभिषेक दादा एवढं सुंदर आमच्यावर असं प्रेम राहू द्या, तुमचं पण गावकऱ्यांचं पण. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा कॉल करता तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या सेवेला इथे उपस्थित राहू. तुम्हाला आवडलं तर नक्की बाबा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करते. ज्ञानेश्वरा विठ्ठल जय जय विठ्ठल.